नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान असाल, कारण की आता परीक्षा संपत आलेली आहे आपली. मागचा पूर्ण आठवडा तुम्ही खूप अभ्यास केलात आणि छान अशी परीक्षा दिली, पेपर दिले तुमचे, हो ना? आता नवीन आठवडा आणि परत एकदा नवीन रिफ्रेश असा पाठ घेऊन तुमच्यासमोर हजर आहे. स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि पावसामुळे बघा कसं सुंदर वातावरण झालेलं आहे नाशिकमधलं, हो ना? इथे स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसतंय की खूप सुरेख असं वातावरण आहे. मस्त झाड बहरलेलं आहे आणि त्याची पानं गळत आहेत. खाली सुंदर असं गवत पण आलेलं आहे, बघताय ना? आणि असंच गवत आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, भोवतालच्या परिसरामध्ये तुम्हाला दिसत असेल. आज काय विशेष आहे असं की गवताचं पाता आपण शिकणार आहोत. तर 2 जनरेशनमधला गॅप काय आहे आणि काय भांडण आहे 2 जनरेशनमधलं, ते आज तुम्हाला कळणार आहे. मात्र हा पाठ जो आहे तो तुम्ही तुमच्या आईबाबांसमोर ऐकणार आहात आणि आईबाबांना सुद्धा ऐकवणार आहात. कारण की आज खरंच तुम्हाला वाटेल की टीचर आपल्या बाजूने आहेत बरं का. कारण की इतका सुरेख पाठ शिकवण्यासाठी मी सुद्धा स्वतः एक्सायटेड होते. दरवर्षी हा पाठ शिकवताना मला वेगळा आनंद असतोच, पण ह्या वर्षी जास्ती आनंद आहे कारण की समोर दिसणारी चित्र जी की प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिलेट करून देतील. आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आपण इमॅजिन करू शकत नाही, त्या सगळ्या तुम्हाला इथे चित्रांमधनं दिसणार आहे. चित्रांसाठी परत एकदा आपण शिंदे टीचरांना थँक्यू म्हणूया, कारण की त्या आहेत म्हणून आपण एवढं छान छान PPTs बनवू शकतो आहेत. आणि सुरेख अशा चित्रांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्कृष्ट दर्जेदार पाठ शिकवू शकत आहेत. एक्सप्लेनेशन करणं वेगळी गोष्ट आहे, पण तरीसुद्धा चित्रांच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन करताना काहीतरी वेगळीच मजा आहे. गवताचं पातं आणि ही कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला खूप जास्ती आवडणार आहे. कारण की जुनी पिढी म्हणजे म्हातारी पिढी किंवा काय म्हणता येईल त्याला, ओल्ड जनरेशन आणि न्यू जनरेशन ह्याच्यामधला जो गॅप आहे, नवीन पिढी आणि जुनी पिढी किंवा तरुण पिढी आणि म्हातारी पिढी याच्यामधलं जे अंतर आहे ते एक्सप्लेन करणारा हा पाठ, हे सगळं स्पष्ट करणारा पाठ म्हणजे गवताचं पातं. लेखकही तितकेच उत्कृष्ट आहेत, वि स खांडेकर. वि स खांडेकरांचं कुठलाही धडा शिकवताना तितकाच आनंद होतो, कारण की लेखकच तसे आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबऱ्या आणि हातखंड असणाऱ्या रूपक कथा खरंच वैशिष्ट्य आहे त्यांच्या लिखाणाचं. आज तुम्ही नवीन पॅटर्न शिकणार आहात. रूपक कथा म्हणजे काय आहे आणि सुरेख असा गवताच्या पात्याचा हा पाठ तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करणार आहात. तसं प्रत्येकच पाठ आणि प्रत्येकच कविता तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करतच असता आणि भरभरून कमेंट्स पण देता, त्याबद्दल तुमचे थँक्यू. पण आजचा पाठ मात्र खरंच माझ्या आवडीचा पाठ आहे आणि तो तुम्हाला पण अगदी नक्की 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 आवडेल. तर चला मग आज आपण छान असा वि स खांडेकर लिखित गवताचं पातं हा पाठ शिकणार आहोत, जी की एक रूपक कथा आहे. त्याआधी तुम्हाला वि स खांडेकरांचा परिचय करून देते. कोण आहेत वि स खांडेकर? आत्तापर्यंत फक्त ऐकलेलं होतं, आता थोडंसं बघायला पण मिळत आहे. स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचं चित्र पण दिसतं आहे. कोण होते वि स खांडेकर? तर कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक. वाव, इतकं सगळं होतं ते. आणि लिखाण म्हणजे दर्जेदारपणा काय असतो हे आज तुम्हाला या पाठातनं कळणार आहे. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. अशा लेखकाचा गौरव केला गेला नाही तर खूप ती वाईट गोष्ट होईल. तर अशा योग्य व्यक्तीचा योग्य सन्मानाने पुरस्काराने सन्मान केला गेला होता, गौरव करण्यात आलेला होता. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेले होते. इतकं महान व्यक्तिमत्वाने त्यांचा पाठ आपल्या पुस्तकात आज समाविष्ट केलेला आहे, याचा सगळ्यात जास्त आनंद आपल्याला व्हायला पाहिजे. तर हे विष्णू सखाराम खांडेकर असं त्यांचं पूर्ण नाव होतं. आणि अंतःकरणामध्ये समाज कल्याणाची, प्रगतीची तळमळ घेऊन त्यांचं लिखाण काम केलेलं दिसतं आपल्याला. बघा, पूर्वी संतांचं कार्य काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. समाज प्रबोधन करणं हे संतांचं कार्य होतं. तसंच खांडेकरांनी आपल्या लिखाणामधनं समाजाबद्दलची, समाजाच्या प्रगतीची तळमळ व्यक्त केलेली आहे. तसेच हे जीवनवादी लेखकसुद्धा आहेत. म्हणजे मानवी आयुष्यावरती, मानवी जीवनावरती लिखाण काम करणारे दर्जेदार लेखक म्हणजे वि स खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर. पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांचे कांचनमृग, 2 ध्रुव,
उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंधुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. खूप चांगल्या पद्धतीचं लिखाणकाम त्यांनी केलेलं होतं. त्यातली त्यात विशेष अशी जी कादंबरी म्हणता येईल तिला, ती म्हणजे ययाती, जी की सगळ्यांनाच माहिती आहे, किमान नाव तरी सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे वि स खांडेकर खूप जास्ती प्रसिद्ध झाले होते. ययाती ही खूप सगळ्या लोकांनी वाचलेली अशी कादंबरी आहे. अशाच प्रकारे त्यांचं खास असं वैशिष्ट्य आहे लिखाणाचं, ते म्हणजे काय तर आपण बघूया. वि स खांडेकर यांचा हातखंडा जो होता तो म्हणजे रूपक कथा. आता रूपक कथा म्हणजे तसं तर तुम्ही रूपक अलंकार शिकलेला आहात, बरोबर ना. तसंच रूपक कथा म्हणजे काय आहे तर रूपक अलंकाराप्रमाणेच कथेत उपमेय आणि उपमान एक रूप दाखवून रूपक योजलेलं असतं. उपमेय आणि उपमान असे दोन कॅरेक्टर जे आहेत, जे की साम्य दर्शवतात, अशा प्रवृत्तीची कॅरेक्टर इथे दाखवलेली असतात रूपक कथेमध्ये, आणि ही कथा मांडलेली असते. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला दिलेली देणगी आहे. त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी मराठी कथेला ही देणगी दिलेली आहे. म्हणजे त्यांनीच रूपक कथेला सुरुवात केलेली होती. काय आहे ही रूपक कथा ते तर तुम्हाला थोड्या वेळाने कळणारच आहे. पण रूपक कथेपैकी आधीच्या पोर्शनमध्ये पण वि स खांडेकरांचा कस्तुरी मृग हा पाठ समाविष्ट केलेला होता, की जो हे शिकवत होता. मी म्हटलं की जसं वि स खांडेकर हे जीवनाविषयी मूल्य शिकवणारे असे जीवनवादी लेखक होते, त्याचप्रमाणे त्यांचं कस्तुरी मृग हा जो पाठ होता, जो की अतिशय उत्कृष्ट असा पाठ होता. कस्तुरी मृग म्हणजे माणसाची ती प्रवृत्ती की स्वतःजवळच सगळं काही आहे, पण आपण इकडे तिकडे शोधत असतो. जसा की कस्तुरी मृग होता, ज्याच्याजवळ स्वतःजवळच सुगंधी अशी कस्तुरी होती, पण तो त्या सुगंधाच्या शोधामध्ये आयुष्यभर भटकला आणि मृत्युमुखी पडला. तसंच माणसाचं आयुष्य आहे. सगळं काही स्वतःजवळच असताना आपल्याला इतरांचं काय चांगलं आहे, इतरांकडे काय चांगलं आहे, हे बघण्याची सवय लागलेली आहे. आणि माझ्यात काहीतरी कमी आहे असं स्वतःला दोष देण्याची सवय लागलेली आहे. तर असं नसताना प्रत्येक एक व्यक्ती कस्तुरी मृग आहे आणि स्वतःच्या कस्तुरीच्या सुगंधाचा शोध स्वतःला घेता आला पाहिजे, तर आयुष्य जगण्यामध्ये मजा आहे, हे शिकवणारा कस्तुरी मृग हा पाठ होता. अशा जीवनविषयक सुंदर तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या आणि आदर्श मूल्यांची मांडणी करणारे खांडेकर यांच्या रूपक कथा प्रसिद्ध आहेत. सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह आहेत. आणि त्याच्यापैकीच हा जो आत्ताचा आपण पाठ बघणार आहोत, गवताचे पाते, हा सुवर्णकण या कथासंग्रहातनं घेतलेला आहे. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. खलील जिब्रान हे जे लेखक होते त्यांच्या कथांचा अनुवाद केलेला होता सुवर्णकण, आणि त्याच्यामध्ये ही जी रूपक कथा आहे गवताचं पातं ती समाविष्ट आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. इथे तुम्हाला कळतच आहे की जीवनवादी लेखक असल्या कारणाने त्यांनी जो वापर केलेला आहे रूपक कथा लिहिताना सुद्धा, तो सुद्धा आपल्याशीच रिलेटेड गोष्टींचा वापर केलेला आहे. कारण की त्याच गोष्टी आपल्याला अशा घटना किंवा अशा प्रवृत्ती, मनोवृत्ती सहजपणे एक्सप्लेन करून सांगू शकतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं कस्तुरी मृग हा पाठ होता, आणि हे दाखवायचं होतं त्याच्यामधनं की तुझं आहे तुझं पाशी, आणि हे दाखवताना त्यांनी कोणत्या रूपकाचा वापर केला तर कस्तुरी मृगाचा. प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचाच आदर्श आहे, हे दाखवताना कस्तुरी मृगाचा वापर करणं आणि रूपक कथा मांडणं म्हणजे खरंच ग्रेट असे लेखक वि स खांडेकर. त्यांचा गवताचं पातं हा पाठसुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण की इथं विविध वृत्ती आणि प्रवृत्तींचं आज मनोदर्शन घडणार आहे, आणि जीवनचक्र काय आहे आणि कशी मजा आहे जनरेशन गॅपची ती तुम्हाला आज कळणार आहे. तर चला, आज या रूपक कथेमधनं आपण काहीतरी विशेष असं शिकणार आहोत. प्रत्येक पाठातनं आपण काहीतरी छान छान शिकत आहोत, आणि तुम्ही प्रत्येक पाठात मला प्रॉमिस करत आहात की हो टीचर आम्ही हे शिकतो आहोत. जसं की वस्तू कविता शिकल्यानंतर मला बऱ्याच मुलांचे कमेंट्स आले की आम्ही आमच्या वस्तू जपून ठेवणार आहोत.
तर अशाच प्रकारे रूपक कथेतनं आज काहीतरी विशेष तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यापूर्वी रूपक कथा म्हणजे काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. आणि इथे मात्र तुम्हाला रूपक कथा म्हणजे काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा प्रश्न जो की पॅसेजमध्ये मेन्शन केलेला नसतो, ज्याचं उत्तर पॅसेजमध्ये दिलेलं नसतं. त्यामुळे ह्या पॅसेजकडे तुम्हाला अगदी काळजीपूर्वक बघायचं पण आहे आणि मी जे सांगते आहे ते ऐकायचं पण आहे. तर तुम्ही तयार आहात ना? तसे माझे सगळे गुणी आणि हुशार विद्यार्थी आहेत इयत्ता 10वीचे, जे की अगदी मन लावून सर्व पाठ आणि कविता ऐकत असतात. मात्र आता आपण रूपक कथा म्हणजे काय आहे आणि रूपक कथेची वैशिष्ट्य काय आहेत ते बघणार आहोत. हा प्रश्न तुम्हाला अगदी महत्त्वाचा आहे आणि 2 गुणांसाठी खूप सोपा असणारा प्रश्न. पण महत्त्वाची गोष्ट की पॅसेजमध्ये हे काहीच मेन्शन केलेलं नसतं. त्यामुळे रूपक कथा काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बालपणापासूनच आपल्याला कथा खूप आवडतात. जसं की कथालेखन जे शिकवलं होतं तो व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघितलात आणि तेव्हा सांगितलं होतं की सगळ्यांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. इथे पण तेच म्हटलं की बालपणापासून लहानपणापासून म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण आपल्याला कथा ऐकायला खूप आवडत असतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. आणि व्हरायटी ऑफ पॅटर्न्स आहेत कथांचे, जे की आपल्या आपल्या चॉईसनुसार आपण ती पुस्तकं वाचत असतो. तर अशा प्रकारे विज्ञान कथा कुणाला आवडत असतील, कुणाला ऐतिहासिक कथा आवडत असतील, कोणाला जातक कथा आवडत असतील, कोणाला साहस कथा, तर कोणाला रहस्य कथा आवडतात. असे विविध कथांचे प्रकार आहेत. आणि यापैकीच एक प्रकार म्हणजे रूपक कथा पण होय. रूपक कथा हा वि.स. खांडेकरांचा हातखंडा असणारा प्रकार आहे. त्यांनीच रुजू केलेला हा प्रकार आहे. आणि काय आहेत रूपक कथा आपण बघतो आहोत. तुम्हाला खूप आवडेल की काय असतात रूपक कथा, आणि ही रूपक कथा पण तुम्हाला आवडणारच आहे. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी गोष्ट छोटीशी आहे ती आपल्याला खूप अगदी मनाला चटका लावून जाते की अरे वा, इतक्यात संपून पण गेली असं होऊन जातं. तर त्या ज्या छोट्या छोट्या कथा आहेत त्या बोध देणाऱ्या पण असतात. आणि अशीच रूपक कथा आहे जी की आकाराने लहान आहे, म्हणजे अगदीच बोर होत नाही आपल्याला आणि थोडक्यात कथा आवरली पण जाते आणि आपल्या विचारांना चालना पण मिळते की आपण विचार करायला लागतो की अरे बापरे, असं पण आहे का, ह्याच्यातनं आपल्याला हे शिकायला मिळालं का. इतकं साधं आणि सोपं असं रूपक कथेचं वैशिष्ट्य आहे. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. बघा, अर्थघनत्व आहे, आशय समृद्धता आहे आणि सूचकता आहे. अर्थघनत्व म्हणजे काय, ती कथा अर्थपूर्णच असणार आहे. त्याच्यामधला आशय जो आहे तो आपल्या मनाला आवडणाराच आशय आहे आणि त्याच्यातनं मिळणारं तात्पर्य हे सुद्धा काहीतरी शिकवून जाणारच असं तात्पर्य आहे. आपोआपच कळतं की अरे, ह्याच्यातनं आपल्याला हे शिकायला मिळालेलं आहे. तात्पर्य खूप पटकन लक्षात येतं आणि त्यामुळे आपल्या मनावर अधिक आणि चांगला परिणाम होतो. हे महत्त्वाचं. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्य. ही सगळी रूपक कथेची वैशिष्ट्य आहेत बरं का विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला लक्षात ठेवायचे काय काय, तर ती आकाराने लहान आहे म्हणजे आपल्याला बोर होणार नाही, हा धडा आत्ताच फिक्स झालं हो ना. तसंही तुम्हाला कुठलाच पाठ माझ्यासोबत बोर होत नाही आणि तुम्ही ते व्यक्त करत असता. तर अशाच प्रकारे ह्याही पाठाचं वैशिष्ट्य किंवा ह्या रूपक कथेचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर आकाराने लहान, त्याच्यामध्ये असणारा अर्थघनत्व, आशय समृद्धता, सूचकता आणि ती परिणामकारक पण आहे, हे महत्त्वाचं. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही आणखी काही रूपक कथेची वैशिष्ट्य आहेत. रूपक कथेमधून वाच्यार्थ क्षणक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. तर इथे मात्र बोलणं कमी आहे हां, म्हणजे खूप लेंथ जास्ती नाही आहे कथेची. त्याऐवजी तुम्हाला जे सांगायचं आहे ते मात्र अगदी परफेक्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे वाच्यार्थ म्हणजे काय, खूप भारंभार लिखाण काम केलेलं नाही आहे. त्याऐवजी तुम्हाला काय सूचित करायचं आहे हे मात्र प्रभावीपणे मांडलेलं आहे. आणि अशा प्रकारे वाच्यार्थ कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित केला जातो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात का, असाल तर हात वरती करा हां. आणि नक्की तुम्ही माझ्यासोबत आहात, कारण की कथाच एवढी इंटरेस्टिंग आहे. आणि सगळ्यात जास्ती काय आवडणार आहे तुम्हाला, तर त्याची जी सूचकता काय आहे ही तुम्हाला जास्ती आवडणार आहे. आज तुम्हाला खरंच वाटेल की गवताचं पातं शिकून खरंच आनंद झाला. सगळी फॅमिली बसून तुम्ही हा पाठ ऐकणार आहात, कारण की हा पाठ अगदी तसाच आहे. आईबाबांनी सुद्धा हा पाठ ऐकायलाच पाहिजे. तर नक्की ऐकवा तुमच्या मम्मीला आणि पप्पांना, कारण की त्यांनाही लक्षात येईल
की आपण पण काय करतोय आणि तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपण काय करतो आहोत. त्यामुळे मग सगळेजण तयार आहात माझ्यासोबत गवताचं पातं शिकण्यासाठी. आता आपला पाठ सुरू करतोय आपण आणि तुम्ही पूर्णपणे माझ्यासोबत हा पाठ शिकण्यासाठी तयार आहात. चला तर मग. खूप सुंदर असं वातावरण दिलेलं आहे. जरी आपल्याकडे आता सध्या पावसाळा आहे, पण इथे मात्र हिवाळ्याचं सुरेख वर्णन केलेलं आहे. बघा, सुंदर अशी पानं, झाडं दिसत आहेत तुम्हाला आणि ती पानं गळत आहेत. काय सिच्युएशन आहे बघूया तर जरासं. आपल्याकडे पावसाळा आहे, पण थोडी थंडी पण वाजतेच आहे सध्या तरी. बघूया काय आहे गवताचं पातं. चला तर मग. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. बघा, इथे छान असं वर्णन केलेलं आहे हिवाळ्याचं. आणि हिवाळ्यामध्ये ही जी पानगळती चालू आहे ह्या झाडांची, त्याच्यामध्ये ती जी पिकलेली पानं आहेत, पिकलेली पानं म्हणजे जी पानं आता त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, अशी सगळी पानं झाडावरून गळून पडत आहेत. आणि पडता पडता ती कशी आवाज करतायत तर पट 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 असा त्यांचा आवाज येतो आहे. त्यांचा तो पट असा आवाज, असा कर्णकटू आवाज. हा जो आवाज आहे तो काय आहे, कानाला त्रास देणारा असा आवाज आहे. तुम्ही जर कधी असा अनुभव घेतलेला असेल की सुकलेली पानं आहेत आणि खूप सगळी पानं खाली पडलेली आहेत आणि त्याच्यावरनं चालून बघा, असा कर 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 आवाज येतो. आणि तसाच आवाज पानं जी आहेत ती झाडावरनं खाली पडत आहेत आणि ती कसा आवाज करत आहेत तर पट 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 असा आवाज करतात. आणि मात्र तो आवाज कसा आहे, कर्णकटू. कर्णकटू म्हणजे काय, कानाला खूप त्रास देणारा असा आवाज आहे आणि आपल्याला नको नकोसा वाटणारा असा तो आवाज, जी की ही पिकलेली पानं करत आहेत. पिकलेली पानं म्हणजे काय आहे तर त्या झाडावरची ती पानं ज्यांचं आयुष्य आता संपलेलं आहे. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. आता हा आवाज ऐकून कुणीतरी जागं झालंय बरं का. आता हे जागं झालेलं कोण आहे तर हे आहे गवताचं पातं. आत्ता जसं आपल्याकडे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि तशाच हिरवळीवर मधलं एक चिमणंसं गवताचं पातं, चिमणं म्हणजे छोटंसं चिमुकलंसं गवताचं पातं जागं झालं. त्याला हा आवाज काही सहन झाला नाही. मस्त झोपलेलं होतं ते. धरणी मातेच्या कुशीत निवांत झोपलेल्या त्या गवताच्या पात्याला मात्र या कर्णकटू आवाजाचा काय त्रास झालेला आहे तो बघूया जरा. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले. आता हे गवताचं पातं जरा छान गोड गोंडस आहे आणि त्याची झोपमोड पण झालेली आहे. त्याच्यामुळे ते काय म्हणतंय त्या पानाला बघा बरं का. जे पान गिरक्या घेऊन खाली पडतंय ह्या पानाला हे गवताचं पातं काय म्हणतंय बघा तर जरा. पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. तो चिडलंय. ते गवताचं पातं जे ते थोडंसं चिडून बोलतं आहे. कोणाला बोलतं आहे ते तर त्या पिकलेल्या पानाला, जे की झाडावरून गळून खाली पडत आहे. मस्त झोपलेलं असताना त्याच्या झोपेमध्ये डिस्टर्बन्स आला आणि आता मात्र हे गवताचं पातं थोडंसं चिडलं आणि त्या पानाला म्हणालं, पडता पडता पण किती कटकट करतोयस रे तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला. छान असं स्वप्न बघत होतं हे इवलंसं गवताचं पातं आणि आता ह्या आवाजाने काय झालंय, त्याच्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे. त्याची सगळी स्वप्न भंग झालेली आहेत. तर असा हा संवाद गवताचं पातं आणि झाडावरच्या गळणाऱ्या पानामध्ये चालू आहे, जो की खूप सुरेख आहे. आत्ताच तर याचा काही अर्थ कळणार नाही. काय आहे गवताचं पातं, काय आहे हे झाडावरचं पान, कोण आहे हे गळणारं पान, तर लगेच लक्षात येऊन जाईल. अशा प्रकारे ह्या झाडावरच्या पिकलेल्या गळणाऱ्या पानाचा आणि गवताच्या पात्याचा, जे की चिमुकलंसं नवीन फ्रेश असं गवताचं पातं आहे, काय संवाद चालला आहे बघूया. तुम्हाला दिसतंय का गळालेलं पान झाडावरनं, पिकलेलं ते पान जे की जमिनीवरती येऊन पडलंय. कुठे पडलंय आणि ते गवताच्या पात्यासमोरच येऊन पडलंय. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. बघा, आता इथे गळणारं जे पान आहे त्याला सुद्धा राग आलेला आहे. दोघांना एकमेकांचा राग आलेला आहे. झाडावरनं गळणारं पिकलेलं पान आणि धरणी मातेच्या कुशीत आत्ताच जन्माला आलेलं हिरवंगार असं नाजूक कोवळसं गवताचं पातं. दोघांचा संवाद चालू आहे. दोघंही एकमेकांवरती चिडलेले आहेत. मस्त साखर झोपेत असलेलं ते छान गाढ झोपलेलं गवताचं पातं पानाला म्हणतंय की तुझ्यामुळे माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. तुझा आवाज कसा आहे तर तो कर्णकटू असा आवाज आहे. गवताचं पातं काय म्हणतं आहे की तू चिडकोर बिब्बा आहेस. कोणाला म्हणतंय, त्या गवताच्या पात्याला. कोण म्हणतंय
झाडावरचं गळणारं पान, ते पिकलेलं पान जे गळून पडलंय ते त्या गवताच्या पात्याला म्हणतो, तू ना खूप चिडखोर बिब्बा आहेस आणि तू मातीत जन्मलास आणि मातीतच लोळणार आहेस, तू क्षुद्र आहेस. त्याला अनेक प्रकारे त्याने बोलणे दिले की तू चिडखोर पण आहेस, मातीतच जन्मलास, मातीतच लोळणार आहेस आणि तू कसा आहेस, क्षुद्र आहेस. अतिशय त्याने वाईट शब्दामध्ये त्या गवताच्या पात्याला बोलणी दिलेली आहेत आणि त्याने सांगितलेलं आहे की आम्ही मात्र काय आहेत, उच्चवर्णीय आहोत आणि उच्च वातावरणाची आम्हाला सवय आहे. तुला त्याची कल्पना कशी येणार? उच्च वातावरण म्हणजे काय, तर ते झाडावरती राहतं म्हणून ते उच्च झालं आणि जमिनीवरती राहणारं गवताचं पातं ते काय झालं, तर ते लहान झालं किंवा क्षुद्र झालं. अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू आहे. आता मात्र बघा, हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. आता हे पान काय समजावून सांगतंय, बेटा हा काही दंगा नाही आहे माझा आणि हे माझं गाणं आहे. जन्मातच कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचंच नाही. आणि अशा प्रकारे ते पान अगदी त्या गवताच्या पात्याला टाकून बोलतंय की बघ, तू एकतर मातीतच जन्मलास, मातीतच राहणार आहेस, क्षुद्र आहेस, तू चिडखोर बिब्बा आहेस. अजून तर वरतून काय सांगतो तो की तू अरसिक आहेस, कारण की मी झाडावरनं जेव्हा गळतो आहे तेव्हा मी आवाज नाही करत आहे, मी कर्णकटू असा आवाज नाही करत आहे, तर मी गाणं म्हणतोय आणि तू अरसिक आहे, त्याच्यामुळे ते समजणार नाही तुला. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. आता मात्र ते जे पान आहे ते बोलता बोलताच पृथ्वीवर पडलं पण आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलं पण. आता इथे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. जे गवताचं पातं आहे ते कोणाचं प्रतिनिधित्व करतं आहे आणि जे झाडावरनं गळणारं पान आहे ते कशाचं प्रतिनिधित्व करतं आहे, लगेच समजणारच आहे आपल्याला. त्याआधी हा पॅसेज पूर्ण करूया. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. आता मात्र जे झाडावरनं गळून पडलेलं पिकलेलं पान होतं, जे की धरणी मातेच्या कुशीत झोपून गेलं, ते बघा आता कसं मस्त हिरवगार दिसतं आहे परत, कारण की ते पुन्हा एकदा जन्माला आलेलं आहे. काय बनून जन्माला आलं आहे बरं, तर ते आता मात्र जन्माला आलेलं आहे पुन्हा एकदा गवताचं पातं बनून. मला इथे तुम्हाला हे मेन्शन करून द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की ह्या दोन पिढी आहेत, जी की एक आहे वयस्क पिढी, जी की आपल्यापेक्षा वडील पिढी आहे, मोठी पिढी आहे, आणि एक आहे तरुण पिढी. म्हणजे इथे आपण दोन गोष्टींचं प्रतिनिधित्व बघतोय. गवताचं पातं म्हणजे कोण आहे, तर ती आहे युवा पिढी, म्हणजे साधारणपणे तुम्ही तुमच्या वयातली लोक. आणि वयस्क पिढी म्हणजे ते जे झाडावरनं गळणारं पिकलेलं पान आहे ती म्हणजे कोण आहे, वडील पिढी आहे, मोठी म्हातारी अशी पिढी आहे, जी की पुढची जनरेशन आहे. आता तुम्ही जर ह्या ठिकाणी आपल्या स्वतःला इमॅजिन केलं आणि आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना इमॅजिन केलं तर साधारणसा असा संवाद आपल्यामध्ये भरपूर वेळेस झालेला आहे. मस्त झोपलेले आहात तुम्ही, गाढ झोपलेले आहात आणि हळूच आई येऊन म्हणते, बाळा अभ्यासाला बसायचं आहे, अभ्यासाची वेळ झालेली आहे. बाबा म्हणतात तू अभ्यासच करत नाही, तुझं काही हेच नाही, तू काय तेच नाही. आणि आपल्याला वाटतं काय कटकट आहे यांची, सारखा त्रास देतात, एक छान शांत झोप पण होऊ देत नाही. बरोबर ना? इमॅजिन करा आता की बघा दोन पिढींमधलं अंतर इथे तुम्हाला दिसायला लागेल. आणि अशा प्रकारे हा जो पाठ आहे ते रूपक कथा कशी आहे ते तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आता तुम्ही गवताच्या पात्यावरच्या जागेवरती स्वतःला इमॅजिन करणार आहात आणि ते जे गळून पडणारं पिकलेलं पान आहे ती म्हणजे तुमच्यापेक्षा वडील पिढी, मग तुमचे आईबाबा असतील, तुमचे आजी आजोबा असतील. पिकलेलं पान हे वडील पिढीचं प्रतिनिधित्व करतं आहे आणि गवताचं पातं जे आहे ते युवा पिढीचं प्रतिनिधित्व करतं आहे. ह्या दोघांमधला संवाद म्हणजे साधारणपणे आपल्यामधला संवाद आहे. म्हणजे मोठी माणसं आणि लहान मुलं यांच्यामधलाच संवाद तुम्ही इमॅजिन करा आणि बघा की असंच होतं ना आपल्या घरामध्ये सुद्धा. तुमच्या काय माझ्या काय घरात सेमच सिच्युएशन आहे आणि अशाच प्रकारे दोन पिढ्यांमधला संवाद चालू असतो. पण पुढची मजा बघा. आता हे जे गळून पडलेलं पान आहे, पिकलेलं पान आहे, जे की धरणी मातेच्या कुशीत गेलं, म्हणजे त्याचं आयुष्य संपलेलं आहे आणि आता ते पुन्हा नव्याने कसं जन्माला आलं आहे, तर पुन्हा एकदा गवताचं पातं म्हणून जन्माला आलं आहे. म्हणजे मानवी आयुष्याचं जे चक्र आहे ते इथे वि स खांडेकरांनी उत्कृष्ट पद्धतीने वर्णन केलेलं आहे गवताच्या पात्याच्या आणि झाडावरील पिकलेल्या पाण्याच्या माध्यमातून.
जे गळून पडलेलं पान होतं, जे गवताशी संवाद साधत होतं, ते आता धरणी मातेच्या कुशीत झोपलं आणि हळूच पुन्हा एकदा वसंताचा संजीवक स्पर्श, माहिती आहे ना, वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी येते आणि त्या संजीवक स्पर्शाने पुन्हा एकदा ते पान जे आहे त्याचं गवताच्या पात्यामध्ये रूपांतर झालं. दिसतंय का गवताचं पातं मस्त हलतं आहे, डुलतं आहे वाऱ्यासोबत, खूप आनंदी आहे, कारण की आता परत ते नव्याने जन्माला आलेलं आहे. आता ह्या स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. जी वडील पिढी आहे ती परत एकदा गेल्यानंतर पुन्हा एकदा छोटी बाळं जन्माला येतात, पुन्हा एकदा नवीन पिढी तयार होते, पुन्हा एकदा तीच नवीन पिढी आणि जी नवीन पिढी होती ती आता मोठी पिढी झालेली असते किंवा वयस्क पिढी झालेली असते, वडील पिढी झालेली असते आणि पुन्हा त्याच सिच्युएशन तिथे क्रिएट होतात आणि ही अशी आयुष्याची मज्जा जी आहे ती संपतच नाही. तर अशा प्रकारे हे जे पानाचं रूपांतर गवताच्या पात्यात झालं आणि आता पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. बघताय ना ते गवताचं पातं किती मस्त छान वाऱ्याच्या सोबत डोलतं आहे आणि आता ते मात्र धरणी मातेच्या कुशीत लपू लागणारे, झोपू लागणारे. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. आता ते झाडावरनं गळून पडलेलं पान ते पुन्हा एकदा जन्माला येतंय. कशाच्या स्वरूपामध्ये? त्या गवताच्या पात्याच्या स्वरूपामध्ये. आधीचं जे गवताचं पातं होतं ते आता मोठं झालेलं आहे, त्याचं रूपांतर झाडामध्ये झालं आणि त्या झाडावरची पानं पुन्हा एकदा गळायला सुरुवात झालेली आहे, कारण की पुन्हा एकदा हिवाळा आलेला आहे. लक्षात येतंय का हे ऋतुचक्र आणि माणसाच्या आयुष्याचं चक्र? बरोबर ना? कसं आहे हे चक्र ते आता तुमच्याशी कंपॅरिझन करून दिल्यावर लवकरच लक्षात येईल. आत्ता मात्र तुम्हाला लक्षात येतंय की गवताचं पातं होतं जे झोपलेलं होतं आणि छान स्वप्न बघत होतं. झाडावरचं पान होतं जे वडील पिढी होतं किंवा त्याचं आयुष्य संपलेलं होतं आणि ते गळून पडत होतं. गवताचं पातं त्या गळणाऱ्या पानाला म्हणतं की तुझा आवाज कर्णकटू आहे, तू कर्कश आवाज करत माझी स्वप्न मोडतो आहेस. तर गवताचं पातं झाडावरचं पान त्या गवताच्या पात्याला क्षुद्र म्हणून, अरसिक म्हणून लेखत आहे आणि अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू आहे. आता ते जे झाडावरचं पान गळून पडलं होतं ते पुन्हा एकदा गवताच्या पात्यात रूपांतरित झालेलं आहे आणि गवताच्या पात्याचं रूपांतर झाडामध्ये होऊन झाडावरची पानं पुन्हा एकदा गळायला लागलेली आहेत. लक्षात येतंय? तर अशा प्रकारे हे जे झाडावरचं पान आहे आणि हे जे गवताचं पात आहे, रोटेशनने त्यांचं काम चाललेलं आहे. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती, पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. म्हणजे थोड्या वेळापूर्वी हे जे गवताचं पातं झाडावरचं पान होतं ते काय म्हणत होतं त्या गवताच्या पात्याला की तू चिडखोर बिब्बा आहेस, तू अरसिक आहेस, तू क्षुद्र आहेस, तू मातीत लोळणारा आहेस, तू मातीतच जन्माला आलेला आहेस, तुला उच्च झाडावरचं आयुष्य काय कळणार आहे. हे सगळं बोलणारं गवताचं ते झाडावरचं पान आता जेव्हा गवताचं पातं झालं आहे तेव्हा ते पण त्या गवताच्या पात्यासारखंच काय म्हणत आहे, तर काय ही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकतात, अगदी कर्णकटू आवाज करतात आणि माझ्या सगळ्या स्वप्नांचा चेंदामेंदा करतात. बघा कसं चक्र आहे, कसं रोटेशन आहे, सुरेख आहे ना हे सगळं. हे तर झालं गवताचं पातं आणि पान. आता मात्र आपल्याला आपल्याशी रिलेट करायचं आहे या पाठाला, कारण की इथे खरा पाठ सुरू होतो. मी तुम्हाला सांगितलं की आईबाबांसोबत बसून हा पाठ तुम्हाला ऐकायचा आहे किंवा बघायचा आहे. तर का बरं? कारण की इथे 2 जनरेशनमधला जो गॅप आहे, आईबाबा जे विसरले होते काहीतरी ते त्यांना आठवणार आहे आणि तुम्ही आता इथून पुढे जेव्हा मोठे होणार आहात तेव्हा कसं वागायचं आहे हे ठरवणार आहात. त्यामुळे सुरेख असा पाठ आणि छान अशी रूपक कथा ही जी की आयुष्य काय आहे हे समजावून सांगणारा पाठ आहे. तुम्हाला लक्षात येत असेल की हळूहळू आपण पण मोठे होत आहोत आणि आपले आईबाबा मोठे झालेले आहेत. तुमच्या दोघांमधला संवाद किंवा मी आणि माझा मुलगा यांच्यामधला संवाद, कोणाचाही संवाद घ्या, सारख्याच पद्धतीने चालतो, जसं की गवताचं पातं आणि झाडावरचं पान. लक्षात येत आहे ना? तर आता ही झाली रूपक कथा, जी की छान अशी रूपक कथा खांडेकरांनी मांडलेली होती. उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये साम्यताच दाखवलेली आहे. ती कशी ते मात्र आता तुम्हाला कळणार आहे.
आत्तापर्यंत तुम्हाला हे कळलं की गवताचं पातं आहे ह्या पाठामध्ये आणि झाडावरचं पिकलेलं पान. पान म्हणजे ती अवस्था आयुष्याची जी की वयस्कर मंडळी आहेत आपल्या घरातली किंवा मोठी माणसं आहेत घरातली आपल्या, आणि गवताचं फ्रेश पातं म्हणजे ती अवस्था आहे आपली जी की आपल्या घरातली लहान मुलं आहेत, बालावस्थेतली युवा पिढीतली मंडळी आहेत. तर अशा ह्या दोघांमधला काय संवाद आहे आणि दोघांमधला काय गॅप आहे ते एकदा बघूया आपण. तर अशा प्रकारे ही झाली रूपक कथा जी की सुरेख होती. आता मात्र रूपक कथेचा भावार्थ. भावार्थ ऐकल्याशिवाय तर काही मजाच नाही बाबा. मला तर खरंच ही ही जी रूपक कथा आहे, गवताचे पाते, ही खांडेकरांनी लिहिलेली रूपक कथा मला खरंच मनाला भावते. कारण मला खरंच लक्षात येतं की किती मोठा गॅप आहे. रोटेशनने आपण तेच करत असतो तरीसुद्धा एकमेकांना नावच ठेवत असतो. त्या त्या रोल प्लेमध्ये गेल्यानंतरसुद्धा आपल्याला लक्षात येतं की अरे हे माझं चूक होतं, पण तरीसुद्धा आपण त्या रोल प्लेमध्ये गेलो की आपण तसेच वागायला लागतो. बघा इथे तुम्हाला दिसतंय छान असं झाड. थँक्स टू शिंदे टीचर की त्यांनी अशा छान चित्रांची चॉईस केलेली आहे. आणि खूप सुंदर पद्धतीने बघा झाडावरची गळणारी पानं जी की पृथ्वी धरणी मातेच्या कुशीत झोपतायत आणि परत एकदा गवताचं पातं बनून येतात आणि पुन्हा झाड होतं आणि पुन्हा झाडावरची पानं गळून पडत आहेत. चक्र आहे हे. हे चक्र कसं आहे आणि त्याचा अर्थ काय आहे तो समजून घेऊया एकदा. आहेत ना तुम्ही माझ्यासोबत? ऐकताय ना सगळे? हां, छान वाटतंय ना? मस्त दिसत आहेत चित्र, सगळी चित्र तर आहेतच सुरेख, पण कथाही तितकीच सुरेख आहे आणि ती नक्की आवडणार आहे तुम्हाला. तर माझ्यासोबत आहात तुम्ही. आता मात्र पाठाचा महत्त्वाचा असा भाग आपण बघतो आहोत, जे की म्हणता येईल ह्या पाठाचं ॲनालिसिस आहे किंवा ह्या पाठातनं मिळणारा संदेश आहे आपल्याला की काय शिकलं पाहिजे या पाठातनं. बघूया आता जरा. रूपक कथेचा भावार्थ बघतोय आपण. अगदी साध्या-सुध्या अशा नैसर्गिक गोष्टींमधून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. लेखक तितके खरंच हुशारच होते. वि स खांडेकर आणि त्यांचा हातखंड असणारी रूपक कथा, त्याला तोडच नाही काही. तर अशा प्रकारे सुंदर अशा पद्धतीने त्यांनी ही रूपक कथा आपल्यासमोर मांडली आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावू पाहतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार पातेही करत सुटते. दोघांमधला जीवनरस एकच आहे. म्हणजे आपली वडील पिढी आणि युवा पिढी दोघांमध्ये जीवनरस सारखाच आहे. दोघं प्रत्येक सिच्युएशनमधनं जाणार आहेत, त्या त्या परिस्थितीतनं जाणार आहेत, पण दोघांनाही लक्षात येत नाही आहे आणि दोघंही त्याच पद्धतीने भांडत आहेत. जसं की इथे गवताचं पातं आणि झाडावरचं पान. खोटा अभिमान बाळगून आहे ते झाडावरचं पान. त्याला लक्षातच नाही की आपण पण कधीतरी गवताचं पातं होतो. गवताच्या पात्याला ते क्षुद्र लेखत आहे आणि जे गवताचं पातं आहे ते त्या झाडाच्या पानाला म्हणतं की तू कटकट करणारा आहेस, माझी सगळी स्वप्न भंग करणारा आहेस. आणि तेही विसरून जातं की कधीतरी माझं झाडामध्ये रूपांतर होणार आहे आणि माझ्या पण झाडाला पानं येणार आहेत आणि माझ्या पण झाडावरची पानं गळून पडणार आहेत. तर अशा प्रकारे युवा पिढी आणि वडील पिढी यांच्या जनरेशनमधला गॅप जो आहे तो इथे सुंदर पद्धतीने वि स खांडेकर यांनी या रूपक कथेतून वर्णन केलं आहे. कशाच्या माध्यमातनं? तर झाडावरतून गळून पडणाऱ्या पिकलेल्या पानाच्या रूपातनं आणि गवताच्या पात्याच्या स्वरूपातनं. इथे ह्या कथेचा अर्थ जो आहे तो अगदी सुरेख आहे आणि आपल्या मनाला भावणारा आहे. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या आणि विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. दोन विरोधाभास असणाऱ्या पिढी एकमेकांच्या समोर येऊन थांबल्या की लगेच लक्षात येतं. आपण आणि आपले आईबाबा यांच्यामधला संवादच हे सिद्ध करतो की पिकलेली पानं आणि गवताचं पात दोघं एकमेकाच्या समोर आल्यानंतर जशी एकमेकांना नावं ठेवत आहेत तसंच काहीसा संवाद आपल्यामध्ये चाललेला असतो. म्हणजे आत्ता बघा आईबाबा जवळच बसलेले आहेत ना, त्यांना आठवून बघायला लावा की शाळेमध्ये खरंच एवढा सिरियसली आणि सिन्सिअरली त्यांनी पण अभ्यास केला होता का? आई सांगत असेल किंवा बाबा सांगत असेल, आम्ही फार अभ्यास करायचो, आम्ही फार हे असं करायचो, आम्ही खूप जागरण करायचो, आम्ही खूप लिहून काढायचो, आम्ही खूप अभ्यास करायचो. पण तरीसुद्धा ते खेळतच होते, तरीसुद्धा ते मस्ती करतच होते, तरीसुद्धा तुम्ही जशा खोड्या करता तशा सगळ्या खोड्या त्यांनी पण केलेल्या आहेत. कधीतरी अभ्यासाचा कंटाळा त्यांनी पण केलेला आहे, कधीतरी खूप झोप त्यांनी पण काढलेली आहे. तर अशा प्रकारे
तेही विसरून जातात. आणि तुम्हाला हे कळायला पाहिजे किंवा तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की पुढे भविष्यात जाऊन तुम्ही सुद्धा कोणाचे तरी आईबाबा होणार आहात आणि त्यावेळेला परत हाच संवाद तुम्हाला सुद्धा साधायचा असणार आहे. त्यामुळे आत्ताच लक्षात ठेवून घ्या की काय असला पाहिजे आपल्यामधला संवाद. इथे पण तुम्हाला चित्र दिसतंय, बाबा रागवत आहेत त्या मुलाला की तू असं केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, हे करायला हवं होतं, हे असंच व्हायला हवं होतं, आम्ही तर आमच्या वेळेस अशा वस्तू जपून ठेवत होतो, आम्ही तर आमच्या वेळेस इतकं हे छान हँडरायटिंग काढत होतो, आम्हाला कोणी सांगत नव्हतं अभ्यास कर म्हणून. हो, पण तुमचे आईबाबासुद्धा तुम्हाला कधी म्हणाले नाहीत की इतके गुण आणावेत किंवा इतकी कॉम्पिटिशन आहे, ह्याच कॉलेजला ॲडमिशन झालं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे. तर हा जनरेशन गॅप आहे. आत्ता जे तुमचे आईबाबा तुम्हाला सांगतायत तेच तुम्ही मोठे झाल्यानंतर म्हणजे कोणाचे तरी आईबाबा झाल्यानंतर तुम्ही पण तेच सांगणार आहात. हे रोटेशन, हे ऋतुचक्र, हे चक्र जीवनाचं असंच चालू राहणार आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे की मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवत आहेत का विचारून बघा. आईबाबांना शेजारीच बसले असतील हो ना, तर त्यांनाही हे विसरून जातात ते की आपण पण कधीतरी अशा खोड्या असं काहीतरी केलेलं होतं जे की खरंच करायला नको होतं आणि त्याच्यासाठी त्यांना पण बोलणे पडलेले होते. आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते का ही पिढी? तर नाही. मान्य तर कधीच करणार नाही की हो आम्ही पण असं काहीतरी केलं होतं. क्वचित थोडेसे आईबाबा असतील जे सांगत असतील की आम्ही फार मज्जा केलेली होती शाळेमध्ये. पण मात्र बहुतेक आईबाबा हेच सांगत असतात की आम्ही खूप अभ्यास केला होता, आमच्या वेळेस तर असं होतं, आमच्या वेळेस पाटीच होती, आम्ही त्या पाटीवरच लिहायचो आणि आमचे शिक्षक असे होते, आम्हाला मार द्यायचे, तुम्हाला खूप फॅसिलिटीज आहेत आणि तुम्ही असं वागलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, खूप काही एटसेट्रा एटसेट्रा. हो की नाही? खूप मोठी यादी आहे. तसंच पुढे पण होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक पिढीने लक्षात ठेवायला पाहिजे की जे आत्ता आपण सांगतोय ते आपण पण कधीतरी केलं होतं का? आपण पण कधीतरी असे वागलो होतो का? कारण की आपण पण कधीतरी लहान होतोच. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यानंतर काय करते? म्हणजे विचार करा, आता तुम्ही सुद्धा मोठे झाल्यानंतर, आईबाबा झाल्यानंतर काय करणार आहेत? असंच करणार आहेत. आम्ही तर किती ऑनलाईन अभ्यास केला होता. आमच्या वेळेस तर पॅटर्न चेंज झाला होता. आम्हाला तर मोबाईलवर अभ्यास करावा लागायचा. तुम्हाला तर सगळ्या फॅसिलिटीज आहेत. मे बी असं तुम्ही म्हणू शकता. कारण की तुम्ही सध्या आता ऑनलाईन शिकता आहात. तुमच्या खरंच शिक्षणाचा पॅटर्न बदललेला आहे. आई बाबा पाटी पेन्सिल घेऊन शिकत होते आणि आता तुम्ही मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, कम्प्युटरवरती, टॅबवरती शिकत आहात. खूप सारे चेंजेस आहेत. पण आपण हे पुढच्या पिढीला सांगणार, पुढची पिढी मागच्या पिढीला सांगणार. तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायमच राहते. जसं आपल्या आईबाबांच्या वेळेस ते लहान असताना त्यांच्या आईबाबांनी सांगितलेलं होतं आणि आपले आईबाबा त्यांच्याकडे कपाळाला आठ्या घालून बघायचे की काय सांगतायत हे, खूप बोर करतायत हे. आता आपलं तसंच आहे. तुम्ही आईबाबांकडे बघताय काय सांगतायत हे, खूप बोर करतात हे. मी एवढा अभ्यास करते किंवा करतो तरी आईबाबा असेच वागतात. आईबाबांना वाटत असतं मी ह्याच्यासाठी एवढं करतो आहे, हिच्यासाठी एवढं करते आहे, तरी हिचं असंच आहे की ही अभ्यासच करत नाही. म्हणजे मला खरंच विशेष वाटतं, कधी कधी पालक येतात आणि विद्यार्थ्यांच्या वह्या अतिशय सुरेख सुंदर लिहिलेल्या असतात, खूप छान प्रेझेंटेशन असतं, अभ्यास पूर्ण असतो, तरी आईबाबांचं म्हणणं असतं की अजून थोडा अभ्यास करायला हवा होता. म्हणजे ना मग कसं पूर्ण वेळ अभ्यास केला म्हणजे आम्हालाही छान वाटतं. अरे पण त्याला पण खेळायला पाहिजे, त्याला पण उड्या मारायला पाहिजे, त्याला पण निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. हे आईबाबांनाही लक्षात ठेवलं पाहिजे आणि मुलांनीही लक्षात ठेवलं पाहिजे की वेळेमध्ये अभ्यास पूर्ण करणं आणि मग नंतर एन्जॉय करणं दोन्ही साधता आलं पाहिजे. इथे मात्र माणसाच्या मनोवृत्तीची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसते आहे आणि दोन पिढीमधलं अंतर कायमच राहतं. शेवटी वादाच्या शेवटी फक्त एवढंच तात्पर्य बाहेर निघतं की जनरेशन गॅप जो आहे तो कधीच फील होऊ शकत नाही. कारण की ते पिढीतलं अंतर आहे आणि विचारांमधलं अंतर आहे, जे भरून काढण्यासाठी कुठलं सोल्युशन आत्ता तरी नाही आहे आणि कारण आपला तो वादविवाद किंवा संवाद चालूच राहणार आहे. असंच पुढे काही अजून आहे जे की तुम्ही बघू शकता. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही.
आपण कुठल्या तरी परिस्थितीत होतो आणि आता आपण दुसऱ्या परिस्थितीत आहोत, तर इतरांची पण परिस्थिती समजून घेऊन, सहानुभूती दाखवून समरस होण्याची प्रवृत्ती माणसामध्ये नाही आहे. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? इथे तुम्ही बघताय बॉस आणि एक त्याचा जो एम्प्लॉई आहे त्यांच्यामधला वादविवाद आहे. मालक जेव्हा कधी एम्प्लॉई होता तेव्हा तो तसाच वागत होता आणि एम्प्लॉई जेव्हा कधी मालक होणार आहे तो तेव्हा असाच वागणार आहे, हे तितकंच सत्य आहे. कोणाची कितीही जागा बदला, त्या पोझिशननुसार स्वभावामध्ये काहीही बदल होत नाहीत किंवा ती पोझिशन किंवा ते ते जे तुम्हाला मिळालेलं पद आहे ते तुमच्या स्वभावात बदल होऊ देत नाही, हे वि स खांडेकरांचं सांगणं आहे. अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसतंय मालक आणि नोकर यांच्यामधला वादविवाद चालू आहे. हा जो मालक आहे जो रागवतो आहे त्याच्या एम्प्लॉईला, तो पण कधीतरी एम्प्लॉई होत आहे तो विसरून जातो आणि तो एम्प्लॉई त्याला लक्षात येते की मी जर कधी मालक झालो तेव्हा मी सगळ्यांना बघून घेईल आणि तो पण मे बी असंच वागणार आहे. तर अशा प्रकारे मालक आणि मजूर यांच्यामधल्या सुद्धा दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तरी त्यांच्याही स्वभावात फारसा बदल होणार नाही. तर अशा प्रकारे हा सुरेख असा पाठ जो की तुम्हाला दिसतो आहे, अप्रतिम असा पाठ आहे आणि इथे मात्र आपण हा पाठ थांबवतो आहोत कारण की तुम्हाला माहिती आहे सुरेख असा पाठ कधी संपला कळलंच नाही आहे तुम्हाला, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला आत्ता लक्षात येतं आहे की काय आहे. ही जी रूपक कथा आहे ती छोटीशी आकाराने लहान अर्थघनत्व असणारी अशी रूपक कथा जी की तुमच्या लक्षात येते आहे आणि अशा प्रकारे ही रूपक कथा संपली आपली. तुमच्या लक्षात आली का? तर हो, अशा प्रकारे ही रूपक कथा जी वि स खांडेकरांचा हातखंडा असणारी रूपक कथा 2 पिढ्यांमधलं अंतर जे की कधी भरू शकेल किंवा नाही याची शंकाच आहे. आणि अशा प्रकारे हा जो पाठ आहे तो उत्कृष्ट आणि दर्जेदार असा पाठ हा शिकवण्यासाठी मी स्वतः एक्सायटेड होते कारण की मला माहिती आहे हा जो वाद आहे हा तुमच्यासुद्धा मनामध्ये चालू असतो, आईबाबांच्या मनात चालू असतो आणि आपण त्या सिच्युएशनला फेस करत असतो. पण मात्र इथून पुढे आपण बोलताना वागताना आपल्या आईबाबांना समजून घेणार आहोत आणि आपले आईबाबाही आपल्याला समजून घेणार आहेत कारण की ते कधीतरी लहान होते आणि आता तुम्ही पण मोठे होत आहात. तर अशा प्रकारे 2 पिढ्यांमधला गॅप मे बी काही वर्षांमध्ये भरून येऊ शकतो. दोन्ही पिढ्या एकमेकांना समजून घेऊ शकतात अशी परिस्थिती यायला हवी आणि ती येईल अशी मी आशा करते. खूप सुरेख असा पाठ आणि माझे सगळे गुणी विद्यार्थी त्यांनी छानपैकी ऐकला त्याबद्दल थँक्यू. मी नेहमीच एक्सायटेड असते सोमवारच्या तासासाठी, पण हा पाठ शिकवताना मला जास्ती आनंद झाला कारण की मला ही सिच्युएशन समजावून सांगताना खूप आनंद होतो की खरंच आम्ही एक आईबाबा म्हणून आमचं कर्तव्य काय आहे हे लक्षात येतं आणि मुलांनासुद्धा हे लक्षात यायला हवं की ते कधीतरी मोठे होतील तेव्हा त्यांचं कर्तव्य काय आहे. अशा प्रकारे हा पाठ सुंदर अशी रूपक कथा ही संपलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडली असेल तर हो म्हणा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.